नमस्कार. चला आज ऐकूया एका अशा कुटुंबाच्या प्रवासाची गोष्ट जिथे एका परीक्षेच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबाला एक अविस्मरणीय सहल घडवण्याची संधी मिळते. भेटूया या कांबळे कुटुंबाला. तर मग सुरू करूयात. पण त्याआधी एक प्रश्न. एका लहानशा सुखी कुटुंबाची गोष्ट ऐकायला आवडेल? चला तर मग या गोष्टीत जरा डोकावून पाहूया. चला सगळ्यात आधी ओळख करून घेऊया या कांबळे कुटुंबाची. हे एक अगदी आनंदी कुटुंब आहे, पण त्यांची एक खासियत आहे आणि ती म्हणजे त्यांचं आयुष्य त्यांच्या स्थानिक शाळेभोवती फिरतं. या कुटुंबाची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे तिघेही जण एकाच खासगी शाळेचा भाग आहेत. म्हणजे बघा, मुलगा आरुष तिथे ज्युनियर केजीचा विद्यार्थी आहे, आई लावण्या त्याच शाळेत शिक्षिका आहेत आणि वडील आशिष तिथे क्लर्क म्हणून काम करतात. जणू काही त्यांचं संपूर्ण जगच त्या शाळेभोवती फिरतंय. आता हा जो लहानगा आरुष आहे ना, ज्याला सगळे प्रेमानं चिकू म्हणतात, तो जाम हुशार आहे. एकदम निरागस, ॲक्टिव्ह आणि खेळात तर त्याचा हात कुणी धरू शकत नाही. आणि हा गुण कदाचित त्याच्या आईकडूनच आला असावा, कारण लावण्या यांना सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला खूप आवडतं. आणि गंमत म्हणजे हा जो आनंद आहे ना, तो फक्त या तिघांपुरताच मर्यादित नाहीये. चिकूचे आजोबा भारत कांबळे आणि आजी रेखा कांबळे हे सुद्धा आपल्या कुटुंबाकडे बघून खूप सुखी आणि समाधानी आहेत. बरं, मग एवढं सगळं छान चाललेलं असताना या कुटुंबाने अचानक मुंबईला जायचा प्लॅन का केला असेल? तर या प्रवासामागे एक खास कारण होतं. तर गोष्ट अशी आहे की लावण्याच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आला होता. तिला तुझी TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी मुंबईला जायचं होतं. आणि मग काय, ह्याच निमित्तानं ठरलं की सगळ्यांनीच एक छोटीशी ट्रिप करायची. आता एकदा परीक्षेचं मोठं काम संपलं की मग कांबळे कुटुंबाने ठरवलं की आता नुसतं परत नाही जायचं. या निमित्ताने मुंबई शहराला अगदी मनसोक्त अनुभवायचं. आणि इथूनच सुरू झाली त्यांची खरी मुंबई डायरी. त्यांच्याकडे वेळ कमी होता म्हणून त्यांनी एक साधा, सरळ पण एकदम जबरदस्त प्लॅन बनवला. पहिला टप्पा परीक्षा देऊन टाकायची, दुसरा टप्पा मुंबई फिरायची आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भरपूर मजा करायची. त्यांच्या मुंबई दर्शनाची सुरुवात झाली थेट प्रसिद्ध जुहू बीचवरून. तिथे समुद्राच्या पाण्यात डुंबण्याचा, पोहण्याचा त्यांनी मनसोक्त आनंद घेतला. समुद्रानंतर त्यांचा पुढचा थांबा होता थोडासा आध्यात्मिक. त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं, आशीर्वाद मागितले. अरे वा, मुंबईत आलो आणि गेटवे ऑफ इंडिया पाहिला नाही असं तर होऊच शकत नाही, बरोबर ना? मग काय, इथे या तिघांनी मिळून मस्त फोटो काढले आणि या सहलीच्या आठवणी कायमच्या जपून ठेवल्या. आणि हो, फिरणं झालं, पण खाण्यापिण्याचं काय? कोणतीही ट्रिप चविष्ट पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. या कुटुंबाने चिकन मटन बिर्याणी आणि आईस्क्रीमवर अगदी मनोसोक्त ताव मारला. तर अशी ही मुंबईतली धमाल मस्ती झाली. आता वेळ होती घरी परतण्याची. चला पाहूया या छानशा सहलीचा शेवट कसा झाला. त्यांच्या प्रवासाचा शेवटचा टप्पाही खूप छान होता. रात्रीच्या शांत वेळी रेल्वेने प्रवास करत ते कुर्डुवाडीला आपल्या घरी परतले. आणि शेवटी एका साध्या वाक्यात या संपूर्ण अनुभवाचं सार दडलंय. अशा तऱ्हेने त्यांची मुंबईची ट्रिप खूप छान झाली. ही एक छोटीशी गोष्ट आपल्याला आठवण करून देते की कधीकधी मोठमोठ्या प्लॅन्सपेक्षा एकत्र घालवलेले असे छोटे छोटे क्षणच आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण म्हणून राहतात.